मॅचच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाजाने षटकार ठोकला तर त्या फलंदाजाला 1000 रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच जर जर फलंदाजाने त्या चेंडूवर जर चौकार ठोकला तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस देणार आहे. पहिल्या चेंडूवर, सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकाराला 1000 रुपये आणि चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. याची कृपया फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. आणि दोन्ही संघांच्या प्रतिनिधींना विनंती आहे की कृपया कॉमेंटेटर बॉक्समध्ये यायचं आहे. आम्हाला तुमच्या खेळाडूंची नावं सांगायची आहेत. दोन्ही संघांचे प्रतिनिधी फाईन टच लोखंडवाला प्रथम फलंदाजी करतात. नाणेफेक काका 11 संघाने जिंकली होती. तसेच पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जर गोलंदाजाने विकेट घेतली तर त्याला देखील 1000 रुपयांचा बक्षीस आहे. मॅचच्या पहिल्या चेंडूवर जर गोलंदाजाने विकेट घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला देण्यात येईल. तसेच फलंदाजाने जर पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला तर त्याला 1000 रुपयांचं बक्षीस, जर त्याने चौकार मारला तर 500 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. काका 11 आणि फाईन टच लोखंडवाला संघाच्या एकेका प्रतिनिधीला विनंती आहे की कृपया कॉमेंटेटर बॉक्समध्ये या. नाव या. स्ट्राइकिंग बैट्समैन है जिनका नाम है अम्मू और नॉन स्ट्राइक पर है अकरम. गोलंदाजाचं नाव आणि प्रथम षटक काका 11 च्या माध्यमातून घेऊन येतोय रिहान. जसं आम्ही तुम्हाला सांगतोय की मुंबई उपनगर आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम खेळाडू या टुर्नामेंटमध्ये परफॉर्म करणार आहेत आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी समस्त मुंबईकर क्रिकेट प्रेमींची गर्दी इथे होणारच आहे. आणि सगळ्यांना हे सामने बघता यावेत यासाठी नॅक फाउंडेशन क्रिकेट कप 2022 चे हे सामने यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपित होत आहेत tenniscricket.च्या माध्यमातून. रेहान गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. मांगूरनगर एंड कडून राईट आर्म राऊंड द विकेट या सामन्याचा पहिला चेंडू सामना करतोय आणि रेहान राईट आर्म राऊंड द विकेट सामना करायला तयार आहे अम्मू. आणि हा पहिला चेंडू खूपच सुंदर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता, बाहेरच्या बाजूला कट होणारा चेंडू. फलंदाजाने चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. अम्मू फलंदाजी करतोय. फाईन टच लोखंडवाला 11 कडून ओपनिंग बॅट्समन अम्मू सामना करतोय रेहानचा. रेहान राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय आणि हा फुलटॉस चेंडू याला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने धाडलेला आहे. चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावा. आमचे बॉल बॉयज आहेत शुभम, रोहन, सोहन. ठेवून उभे राहा सगळे. आणि या चौकाराने खातं उघडलेलं आहे. फाईन टच लोखंडवाला याचा फुलटॉस चेंडूचा हा खरपूस समाचार माध्यमातून घेण्यात आला आणि स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर चेंडू 4 धावांसाठी धाडला गेला आणि या 4 धावांनी
अमूने स्वतःचं खातं उघडलेलं आहे, त्याचबरोबर संघाचं खातं उघडलेलं आहे. 6 मर्यादित षटकांचे हे सामने आणि या 6 मर्यादित षटकांच्या सामन्यापैकी हे पहिलं षटक, पहिल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवर हा सुंदर असा चौकार ठोकून अमूने आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. रोहन राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि यॉर्कर लेन चेंडू होता, त्याला हलकेच पुश केला. शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रात जेव्हा चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची पूर्ण मुभा अमूकडे होती, पूर्ण वेळ अमूकडे होता आणि एक धाव धावून पूर्ण केली. स्कोर झालेला आहे 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. फाईन टच लोखंडवाला आणि काका 11 यांच्यामधला हा सामना नॅक फाउंडेशन कप 2022 चा हा पहिला सामना आणि मुंबई आणि उपनगरातील दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ, हे दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. याचबरोबर रोहन पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाज अक्रम याला चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा कट झाला आणि विकेट किपर देखील या चेंडूला समजू शकत नव्हता आणि तो चेंडू त्याच्या हातून सुटला. त्याचा फायदा फलंदाजांनी घेतला आणि बाय स्वरूपामध्ये एक धाव त्यांच्या संघाच्या. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 6 मर्यादित षटकांचे हे सामने. रेहान पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे आणि एक धाव घोषित. फलंदाज पुन्हा स्ट्राईकवर राहील. अमू क्रॉसओव्हर नाहीये. पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये कुठेही चेंडू जातो तर पंचांच्या निर्णयाकडे फलंदाजांनी लक्ष द्यायचंय, संघनायकांनी लक्ष द्यायचंय. त्याचबरोबर अमू आपल्या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. रेहान आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. फक्त एका धावेने समाधान मानावं लागेल फलंदाज अमूला. चांगला प्रयत्न होता, त्याला चेंडू भिरकावून द्यायचा होता मिडविकेट सीमारेषे बाहेर, पण तेवढी सुंदर गोलंदाजी रेहानच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळाली आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागलं अमूला. धावसंख्या झालेली आहे 8 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. 6 मर्यादित षटकांचा हा सामना आहे आणि या 6 षटकांमध्ये पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं आहेत. त्यामध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवता येणार आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं नेहमीच होतो आणि येणाऱ्या सर्व सामन्यांमध्ये होत राहील. पण गोलंदाजीसाठी आलेले आहेत राजा, माझ्या मते काका 11 चे कर्णधार राजा आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि आमच्या गोरेगावातील समाजसेवक काँग्रेसचे नेते समीर मुणगेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. समीर मुणगेकर यांना आम्ही स्टेजवर येण्याची विनंती करतो. गोरेगावातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देणारे, मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करणारे समीर मुणगेकर. आणि गोलंदाजी करण्यासाठी काका 11 संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतोय राजा. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सामना करतोय अक्रम आणि अक्रमने याला पुल केलेला आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये मिसफील्ड झालेली आहे. हम स्वागत करते हैं श्री समीर मुणगेकर, श्री किशन तोष्णीवाल आणि खराब क्षेत्ररक्षण आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा 4 धावांची बढोतरी संघाच्या टोटल मध्ये. राजा पुन्हा एकदा आणि हा पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे चेंडू. अक्रमच्या बॅटीतनं निघालेला हा पहिला षटकार आणि जबरदस्त षटकार हा. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की पॉवर प्लेचा पहिल्या षटकात ते तेवढं साध्य झालं नाही, पण या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून हे सिद्ध केलेलं आहे फलंदाज अक्रम याने. खूपच धुवाधार
फलंदाज म्हणून अक्रमची ख्याती आहे. मुंबई उपनगरामध्ये आणि बरेचसे क्रिकेट सामने अक्रमने गाजवलेले आहेत आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. राजा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ऑफ स्टंपच्या थोडा बाहेरचा चेंडू होता, त्याला हलकेच टॅप केला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव घेण्याचा पूर्ण आणि राजू पाध्ये यांचं आम्ही स्वागत करतो मंचावर. धावसंख्या झालेली 19. दुसरा षटक मार्गस्थ आहे. 6 मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 19 ही खूपच चांगली अशी धावसंख्या मानता येईल. आणि अम्मू पुन्हा एकदा अम्मूने याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. बॅटीच्या खालच्या कडेला लागून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेलेला आहे. पंचांचा इशारा 1 धाव डिक्लेअर झोनमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राजा पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फलंदाज अम्मू बॅटची वरची कडा घेऊन चेंडू पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. फक्त एका धावेमध्ये संतुष्ट राहावं लागेल फलंदाज अम्मू याला. संघाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 6 मर्यादित षटकांचे हे सामने आहेत आणि राजा काका 11चा कर्णधार गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणि षटकार बसल्यानंतर चांगला कंट्रोल केलाय त्याने फलंदाजांना. धावसंख्या जास्त वाढू दिलेली नाहीये आणि शेवटचा चेंडू या षटकातील राजा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. आणि हा फुलटॉस चेंडू याला पुन्हा एकदा हवेत भिरकावून दिलेला आहे. पंचांच्या निर्णयाची आम्ही वाट बघतोय. चौकार, पंचांचा इशारा 4 धावांचा आणि फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार घेत या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 25 ही धावसंख्या उभारलेली आहे. फाईन टच लोखंडवाला संघाने 25 ही खूपच चांगली धावसंख्या मानता येईल. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 12.5च्या सरासरीने या 2 पॉवर प्लेमध्ये. आणि पॉवर प्लेमध्ये जसं आपले रूल्स होते की 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू असतील, त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी उचललेला आहे. अक्रम आणि अम्मू यांनी या पॉवर प्लेमध्ये जवळजवळ 3 चौकार आणि 1 षटकार यांच्या मदतीने आपल्या संघाच्या धावफलकावर 25 धावा लावलेल्या आहेत. 25 रन्स विदाउट लॉस, 25 बगैर किसी नुकसान के. बॉलर्स नेम प्लीज. भूषण, भूषण गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं. राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी. पावर प्ले हट चुका है और अभी फील्ड थोड़ी स्प्रेड आउट हो चुकी है और भूषण गेंदबाजी करने के लिए तैयार है अपनी टीम की ओर से. ये तीसरा ओवर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. ये शॉर्ट गेंद इसे ठीक पॉइंट के सर के ऊपर से काफी अच्छी कोशिश रही राजा द्वारा इस गेंद को रोकने की. एक बहुत ही अच्छा स्क्वायर कट हमें देखने मिला अक्रम के बल्ले से. दर्शन यहां पर कर रहे हैं. अब तक 2 चौके और 1 छक्का लगा चुके हैं और सिर्फ 5 गेंदों में 16 रन वो अभी तक बना चुके हैं अक्रम. इस बीच भूषण फिर से एक बार तैयार है अपने ओवर की दूसरी गेंद लेकर. लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं राइट हैंड बैट्समैन अक्रम के लिए. अक्रम जो काफी अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर कर रहे हैं. इस बीच लेफ्ट आर्म ओवर द विकेट और इसे फिर से एक बार पुल कर दिया है. गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रनों के लिए. काफी हमने कहा है कि अक्रम अपनी धुआंधार बल्लेबाजी के लिए
पूरे मुंबई शहर, उपनगर में और महाराष्ट्र में जाने जाते हैं और बड़े बड़े दिग्गज खिलाड़ियों के साथ बड़े बड़े टूर्नामेंट्स में भी वो अपने बल्ले का जौहर दिखाते हैं। और उसका ही एक छोटा सा नज़ारा हम यहाँ पर देख रहे हैं। काफी बेहतरीन बल्लेबाजी। इस बीच फिर से एक बार भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए फिर से एक बार शॉर्ट गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी ज्यादा उछलती हुई बल्ले का ऊपरी सिरा लगते हुए डिक्लेयर जोन में जाती हुई 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज अकरम को। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन बगैर किसी नुकसान के, जबकि तीसरा ओवर जारी है। काका 11 और फाइन टच लोखंडवाला के बीच ये मैच हो रहा है। काका 11 के कप्तान ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था और आमंत्रित किया फाइन टच लोखंडवाला को बल्लेबाजी करने के लिए। और अब तक फाइन टच लोखंडवाला के दोनों ओपनिंग बल्लेबाजों ने मिलकर ये 36 रन अब तक जोड़े हैं, जबकि सिर्फ तीसरा ओवर जारी है और 6 लिमिटेड ओवर का ये मैच है और यकीनन ये मैच बहुत ही हाई स्कोरिंग होने वाला है, ऐसा दिख रहा है। इस बीच भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट और ये गेंद टप्पा खाने के बाद बहुत ज़्यादा उठती हुई इसे पुल करने की कोशिश की थी स्क्वायर लेग के क्षेत्र में। गेंद जब तक के फील्ड हो 1 रन दौड़ के पूरा करने का मौका बल्लेबाज अकरम के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन बगैर किसी नुकसान के, जबकि तीसरा ओवर जारी है। नैक फाउंडेशन कप 2022 का ये पहला मैच। इस बीच काका 11 की तरफ से भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट और ये गेंद इसे स्विच हिट किया बल्लेबाज अम्मू ने और बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। काफी अच्छा स्ट्रोक। स्कोर आगे बढ़ता हुआ 39 रन्स। तीसरा ओवर जारी है। लगातार रन रेट को आगे बढ़ाते हुए ये दोनों ओपनिंग बल्लेबाज लोखंडवाला फाइन टच के। इस बीच भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत ही अच्छी गेंद टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर कट होती हुई विकेट कीपर के दस्तानों में कोई मौका नहीं। 39। ये पानी दो उसको, पानी। कृपया वॉलंटियर्स से गुजारिश है बल्लेबाज को पानी का बॉटल लेके जाइए ग्राउंड में। भूषण के इस ओवर में 14 रन बनाए हैं और यही होता है जब बैट्समैन सेट हो जाता है, बैट्समैन की नज़र सेट हो जाती है गेंद के ऊपर, तो बल्लेबाज और अच्छी तरह से गेंद को कनेक्ट करता है। नैक फाउंडेशन कप 2022 में हम स्वागत करते हैं गोलंदाज काका 11 चे प्रतिनिधी कृपया तुम्ही इथे समालोचन कक्षाकडे यायचंय प्लीज। कारण आपल्याला माहिती आहे या सामन्यांमध्ये भरघोस बक्षिसं आहेत आणि कोणाचंही नाव चुकल्यानंतर ते बक्षीस दुसऱ्याला जाऊ शकतं। जंबो गोलंदाजी करण्यास सज्ज आहे। मांगूरनगर एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट सामना करतोय अक्रम आणि अक्रमने पुन्हा एकदा याला पूल केला आहे। डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय। पंचांचा निर्णय चौकार आणि या 4 धावांनी धावसंख्या वाढते 43। अजून एकही गडी बाद झालेला नाहीये फाइन टच लोखंडवाला 11चा आणि ज्या पद्धतीने हे दोन्ही फलंदाजी करतायत तर ही हाय स्कोरिंग मॅच होणार याच्यात तीळ मात्रही शंका नाहीये। आणि कृपया जे क्रिकेट प्रेमी इथे सामना बघायला आले त्यांनी जे बाईक ठेवली आहेत त्यांनी कृपया बाईक मैदानाच्या बाहेर ठेवा।
जम्बो पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अक्रमच्या बॅटीतून आलेला हा उत्तुंग षटकार आणि खूपच धुवाधार फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 49. एकही गडी बाद झालेला नाहीये. जम्बो राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फक्त 2 चेंडू झाले आहेत. हे चौथं षटक मार्गस्थ आहे. खूपच सुंदर आणि धडाकेबाज फलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते अक्रमकडून. जम्बो पुन्हा एकदा आपल्या ओव्हरची पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूपच महागडं असं षटक हे. पहिल्या 3 चेंडूंवर 16 धावा निघालेल्या आहेत आणि अक्रम आपल्या स्वतःची धावसंख्या आहे ती 13 चेंडूंमध्ये 40 धावा आतापर्यंत फटकावलेल्या आहेत फलंदाज अक्रम याने. खूपच धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि अम्मू जे ओपनिंग बॅट्समन आले होते त्यांनी आतापर्यंत 10 चेंडूंमध्ये 15 धावा बनवलेल्या आहेत. व्यावसायिक क्रिकेट क्षितिजावर सतत चमकणारे हे तारे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून सतत असे विक्रम घडवत असतात. आणि पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंचांचा निर्णय फक्त 1 धाव याची नोंद फलंदाजांनी घ्यायची आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यानंतर फक्त 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 50 धावा. 50 हो चुका है स्कोर जबकि चौथा ओवर जारी है. होल्ड ऑन दी क्षमा. धाव संख्या आहे 56 धावा. माफ करा. 56 धावा संख्या झालेली आहे. खापच धुवाधार अशी फलंदाजी अक्रमच्या बॅटीतून. 56 धावसंख्या. चौथा षटक मार्गस्थ आहे. 6 मर्यादित षटकांचे सामने. जम्मू आपल्या पुढचा चेंडू आणि हा पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ चेंडू होता तो भिरकावून देण्याचा प्रयत्न आहे डीप मिड विकेट सीमारेषेकडे आणि कॅच होऊ शकलेला नाहीये पण तेवढी चतुराई दाखवली आहे क्षेत्ररक्षकाने. बाउंड्री लाईन धावसंख्या झालेली आहे 58 धावा. 58 फॉर नो लॉस. 58 धावसंख्या झालेली आहे आणि अक्रमची स्वतःची धावसंख्या झालेली आहे 43. फक्त 15 चेंडूंमध्ये 43 धावा फटकवल्या आहेत फलंदाज अक्रमने. पुन्हा एकदा जम्बो आपल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. खूपच सुंदर आणि धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे 64 4 षटकांच्या समाप्तीनंतर. खूपच महागडं असं षटक जम्बो यांचं. 6 चेंडूंमध्ये 25 धावा फटकावल्या फलंदाज अक्रम यांनी. खूपच धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे.
आणि नॅट फाउंडेशन कप 2022चा पहिलाच सामना आहे आणि पहिलाच सामना या दोन तुल्यबळ संघांमध्ये आहे. फाईन टच लोखंडवाला आणि काका 11. काका 11ची फलंदाजी देखील तितकीच मजबूत आणि तुल्यबळ आहे. बघूया या धावसंख्येचा पाठलाग ते कशा रीतीने करतील. गोलंदाज भूषण. भूषण आपलं दुसरं आणि संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन आलेला आहे आणि हा दुर्मिळ असा मेडन चेंडू ज्याला म्हणता येईल, डॉट बॉल म्हणता येईल या सामन्यामध्ये. या सामना जसा जसा पुढे जातोय तस तशी धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा भूषण लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. अम्मू याला आणि लागोपाठ दुसरा डॉट चेंडू आणि धावसंख्येला काहीशी वेसण घालण्याचा प्रयत्न काका 11चे गोलंदाज भूषण यांच्याकडनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन चेंडू आणि तो देखील अम्मूने भिरकावून दिलेला आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. 68 धावा बिनबाद. 6 मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये 5वं षटक मार्गस्थ आहे. फाइन टच लोखंडवाला बहुत ही धुआंधार बल्लेबाजी का यहां पर प्रदर्शन करती हुई. इस बीच भूषण फिर से एक बार लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार है. अम्मू के लिए, अम्मू ने इसे उछाल कर खेला है. गेंद हवा में है, देखना है ये गेंद कैच हो सकती है या नहीं. कैच नहीं हो सकती, लेकिन एक रन दौड़कर पूरा किया और उतनी ही तेजी से दूसरा रन दौड़ पड़े दोनों बल्लेबाज और काफी सूझबूझ की ये रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर आगे बढ़ता हुआ 70 रन 70. 5th ओवर इन प्रोग्रेस. भूषण गेंदबाजी कर रहे हैं. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. भूषण गेंदबाजी कर रहे हैं लेफ्ट आर्म ओवर द विकेट और इसे फिर से एक बार उछाल कर खेला. गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई देखना है. वहां पर एक रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन के लिए दौड़ने की कोशिश की है लेकिन नकार दिया है. बल्लेबाज अकरम ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 71. 5वां ओवर. अरे वो येलो वाला नीचे करो थोड़ा. हेलो. इस बीच भूषण और इसे फिर से एक बार उछाल कर मारा है. डीप फाइन लेग क्षेत्र में गेंद डिक्लेयर जोन में जाती हुई और सिर्फ एक रन से संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाज अकरम को. और 5 ओवर की समाप्ति पर स्कोर है 72. बगैर किसी नुकसान के. हेलो. और 6 लिमिटेड ओवर का ये मैच है. पहले 5 ओवर में बगैर किसी नुकसान के 72 रन बना चुकी है फाइन टच लोखंडवाला की टीम. और आखिरी ओवर फेंकने के लिए आ रहे हैं काका 11 की तरफ से. गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज. बॉलर्स नेम प्लीज. राज. रिहान ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक
ज्यांनी टाकलं होतं ते रिहान, त्यांनी फक्त 8 धावा दिल्या होत्या. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत, सामना करण्यासाठी सज्ज आहे अम्मू. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. आणि अम्मूने हा चेंडू भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे. धावासंख्या झालेली 78, 78 बगैर किसी नुकसान के. काफी बेहतरीन बल्लेबाजी और धुआंधार बल्लेबाजी का प्रदर्शन इन दोनों ओपनिंग बैट्समैन के द्वारा हमें यहां पर देखने मिल रहा है. अकरम बल्लेबाजी कर रहे हैं 48 रनों पर. सिर्फ 15 गेंदों का सामना किया है. और काफी अच्छी गेंद, खूपच सुंदर चेंडू रेहानचा. फक्त एका धावेवर संतुष्ट राहावं लागेल फलंदाजांना. रेहान पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय फलंदाज अक्रम याला. आणि खूपच सुंदर असा चेंडू. अक्रमने पुन्हा एकदा त्याला पुल करण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी होऊ शकला नाही. लेग बायचा इशारा अंपायरचा. अरे लेग बाय आता आणि याचबरोबर अक्रम यांनी अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. आणि अम्मूच्या बॅटीतनं निघालेला हा सणसणीत षटकार डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्या झालेली आहे 85, 85. धावसंख्या झालेली 86. आणि पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू पुल केलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केली अम्मूने. आणि ओव्हरथ्रोचा फायदा उचललेला आहे. आणि पुन्हा एकदा अजून एक ओव्हरथ्रो. खूपच गचाळ क्षेत्ररक्षण. काका 11च्या क्षेत्ररक्षकांकडून 2 बोनस धावा दिलेल्या आहेत. 3 आहे. धावसंख्या झालेली आहे 89, 89 विदाउट लॉस. आणि त्यांच्या इनिंगचा हा शेवटचा चेंडू घेऊन येतोय रेहान. बघूया अक्रम ज्यांनी आताच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. खूपच धुवाधार अशी आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू रेहान गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर नॅट फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात. आणि पुन्हा एकदा अक्रमने भिरकावून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. खूपच धुवाधार फलंदाजीचं प्रदर्शन इथे माननीय श्री गजानन कीर्तीकर साहेबांचं इथे हार्दिक हार्दिक करत आहोत. आणि खासदार माननीय श्री गजानन कीर्तीकर साहेब यांचं नेहमीच मोलाचं मार्गदर्शन, मोलाचं पाठबळ नॅट फाउंडेशन आणि तमाम क्रीडाप्रेमींना मिळत असतं. आणि त्यांचं हे प्रेम क्रिकेट या खेळावर, नॅट फाउंडेशनवर, त्यामुळे आज आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून वेळ काढून माननीय खासदार
श्री गजानन कीर्तीकर साहेब इथे आलेले आहेत आणि खूपच धुवाधार फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवत चेतन भट्ट, चेतन भाई यांना मी विनंती करतो, चेतन सनील नॅट फाउंडेशनचे ट्रस्टी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील माननीय खासदार श्री गजानन कीर्तीकर साहेबांचं. आणि 95 धावसंख्या झालेली आहे. आणि 95 ही भव्य दिव्य धावसंख्या फाईन टच लोखंडवाला यांच्यातर्फे इथे उभारण्यात आलेली आहे. आणि 96 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. काका 11ला 36 चेंडू आणि 96 धावा. त्यामध्ये अक्रम याने 56 धावा आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून इथे खूपच सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं. त्याचबरोबर अम्मू यांनी 32 धावांचं योगदान दिलेलं आहे. आणि संघाची धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 95 पर्यंत पोहोचवली. चेक चेक. अब क्रिकेट कप का ये पहला मैच जिसमें काका 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था और आमंत्रित किया था फाइन टच लोखंडवाला 11 को बल्लेबाजी करने के लिए. और फाइन टच लोखंडवाला 11 के दोनों बल्लेबाज अकरम और अम्मू इन्होंने काफ़ी बेहतरीन और धुआंधार बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए अपने टीम के स्कोर को 6 ओव्हर में 95 धावांवर पोहोचवलं. 95 रन का स्कोर. योगदान इन दोनों का, जिसमें अकरम जिन्होंने काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी का यहाँ पर नज़ारा हमें देखने मिला. उनकी 56 रनों की इनिंग में उन्होंने 6 छक्के और 3 चौके लगाए. और उनका साथ दिया अम्मू ने, जिन्होंने 33 जिनका स्कोर था, जिसमें 3 चौके लगाए अम्मू ने. और राजा 11 की तरफ से काका 11 की तरफ से 2 बल्लेबाज अब मैदान में उतर चुके हैं. पुन्हा एकदा काका 11च्या प्रतिनिधींना विनंती करतो की फलंदाजाची नावं समालोचन कक्षामध्ये द्यायची आहेत, आमच्या स्कोररकडे द्यायची आहेत. आपल्याला माहिती आहे इथे भरघोस पुरस्कारांनी सन्मानित केल्या जाणाऱ्या खेळाडूंना जर तुमची नावच आमच्याकडे नसतील तर आम्ही पुरस्कार कोणाला द्यायचा. तर कृपया तुम्ही आपल्या खेळाडूंची नावं इकडे द्यायची आहेत. एक प्रतिनिधी इथे बसवायचा आहे. आणि दोन्ही संघांना आम्ही सांगू इच्छितो की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. अंपायर्स डिसिजन विल बी फायनल डिसिजन. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची षटकं असतील, त्यामध्ये फक्त 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला ठेवता येतील याची नोंद कर्णधारांनी घ्यायची आहे. आपके इस 6 ओवर के कोटा में पहले 2 ओवर में 2 ओवर का जो पावर प्ले होगा
उसमें आपके सिर्फ 2 फील्डर्स आप 30 यार्ड सर्कल के बाहर रख सकते हो। और अभी काका 11 के बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आए हैं। बतौर ओपनिंग बल्लेबाज मैं देख सकता हूँ राजा है, और दूसरे बल्लेबाज का नाम काका 11चा एक प्रतिनिधी कृपया इथे पाठवा। दोन्ही दोन्ही संघांचे प्रतिनिधी इकडे या कृपया। पंचांना विनंती आहे थोडा वेळ होल्ड करा। दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला एक एक प्रतिनिधी कृपया इथे पाठवा। आणि फाईन टच लोखंडवालाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय कार्तिक। आणि पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी आणि या विभागातील सर्व नागरिकांना, आणि हे सामने यूट्यूबवर लाईव्ह आहेत, तर सर्व प्रेक्षकांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नॅट फाउंडेशन आणि तमाम ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने। आणि पहिलं षटक घेऊन येतोय कार्तिक। फलंदाजाचं नाव कृपया सांगायचंय। नॉन स्ट्राइक तो राजा है लगता है वो। कृपया ओपनिंग बॅट्समनची नावं आमच्याकडे पोहोचवायची आहेत। कार्तिक गेंदबाजी करने के लिए तैयार है। राइट आर्म ओवर द विकेट बांगूर नगर एंड की तरफ से। स्ट्राइकर कौन है? स्ट्राइक पे कौन है? स्ट्राइक पे सेवक है और नॉन स्ट्राइक पे और स्ट्राइक ले रहे हैं सहवाग, और नॉन स्ट्राइक पर है संदीप। 95 रन बनाए थे, 96 रन्स का लक्ष्य है, 96 धावांचं लक्ष्य आहे काका 11ला सामना जिंकण्यासाठी। आणि कार्तिक हा आपल्या संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतोय। फाईन टच लोखंडवाल्याच्या कडून कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि सहवागच्या बॅटीतनं हा चेंडू उंचावून मारलेला आहे, आणि चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने तो चेंडू अडवला। 1 धाव, 2 धावा धावून पूर्ण केलेले आहेत फलंदाज सहवागने, आणि खूपच सुंदर असा फटका। सहवागच्या बॅटीतनं 2 धावांनी खातं उघडलेलं आहे आपल्या संघाचं आणि स्वतःचं। आवाज ही नहीं आ रहा है, फायदा ही नहीं है देख। हॅलो, दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे। जसं मी म्हटलं की दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। दोन्ही संघांमध्ये धुवाधार फलंदाज तसेच खूपच सुंदर असे गोलंदाज देखील आहेत। कार्तिकच्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर 8 धावा झालेल्या आहेत। कार्तिक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि हा सुंदर चेंडू ऑफ स्टंपला यॉर्कर लेन चेंडू
सहसा फलंदाजाला मारण्यासाठी खूप कठीण असतो. तीन चेंडू झालेले आहेत पहिल्या षटकातले. धावसंख्या आहे 8 धावा. 96 धावांचं लक्ष आहे समोर. कार्तिक पुन्हा एकदा आणि पुन्हा सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडा ऑफस्टमच्या बाहेर थोडासा कट होणारा चेंडू. यष्टीरक्षकाला देखील तो पकडता आलेला नाहीये. खूपच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय इथे कार्तिक. आपणा सर्वांना माहिती आहे की पॉवर प्ले आहे, फक्त दोनच क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतात. त्यातमध्ये देखील सुंदर गोलंदाजी. कार्तिक राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा सुंदर फटका गोलंदाजाच्या डोक्यावरनं तटवलेला आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. खूपच सुंदर फटका सेहवागच्या बॅटीतनं. धावसंख्या झालेली आहे 12 धावा. बिनबाद 12. पहिलं षटक मार्गस्थ आहे. कार्तिक पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि सुंदर चेंडू होता, सुंदर चेंडू. यॉर्कर लेन त्याला हलकेच तटवला. थर्ड मॅन क्षेत्रात चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. धावसंख्या झालेली आहे 13 धावा. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 6 षटकांचा सामना आहे. 96 धावा करायच्या आहेत. 95 धावांचं लक्ष त्यांनी उभं केलं होतं आणि 96 धावा हा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत काका 11ला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा झालेल्या आहेत. जवळजवळ 16 धावांच्या सरासरीने काका 11ला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना धावा कराव्या लागतील. आणि गोलंदाज आहे नंदू. डावखुरा गोलंदाज नंदू सामना करण्यासाठी तयार आहे. संदीप नंदू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. नंदू आपल्या संघाच्या वतीने दुसरं आणि हॅलो आणि संदीपच्या बॅटीतून हा निघालेला एक सणसणीत षटकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. सुंदर सुरुवात. शहाण्णव धावांचा लक्ष आहे. नंदूच्या पहिल्याच चेंडूवर, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर हा सणसणीत षटकार खेचून आपले मनसुबे व्यक्त केलेले आहेत संदीपने. आणि नंदू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा उत्तुंग टोलावलेला आहे. चेंडू हवेत आहे आणि मिस जजमेंट आणि पॉवर प्ले चालू आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळाडू ठेवता येत नाहीयेत. पाठी धावून चेंडू झेलणं खूप कठीण काम आहे. आणि या पुन्हा एक चौकार. धावसंख्या झालेली आहे 23. 23 विदाउट लॉस. तेईस रन बगैर किसी नुकसान के. फाइन टच लोखंडवाला और काका 11 के बीच का ये मैच काका 11 ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया था और फाइन टच लोखंडवाला ने पहले बल्लेबाजी करते हुए बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाया. उनके दो बल्लेबाज अकरम और अम्मू ने और 95 रनों का लक्ष्य रखा था काका 11 के सामने. उसका पीछा करते हुए काका 11 की टीम काफी अच्छी बल्लेबाजी कर रही है. इस बीच नंदू की अगली गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी कट होती हुई उसे स्क्वायर कट करने की कोशिश हुई संदीप की तरफ से. हालांकि यहाँ कवर क्षेत्र में
में उसका फायदा उठाने की कोशिश की, लेकिन काफी अच्छी गेंदबाजी हमें यहाँ पर देखने मिल रही है नंदू की तरफ से। ये अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद हल्के से टर्न होती हुई ऑफ स्टंप के बाहर से विकेट कीपर को चकमा देती हुई वो निकल गई डिक्लेयर जोन में। इस बीच नंदू फिर से एक बार लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और फिर से एक बार संदीप के बल्ले से निकलता हुआ ये और एक जबरदस्त छक्का, कवर बाउंड्री के ऊपर से गेंद निकलती हुई 6 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 30 विदाउट लॉस, 30 रन बगैर किसी नुकसान के। काफी धुआंधार बल्लेबाजी संदीप के माध्यम से हमें यहाँ पर देखने मिल रही है। काफी अच्छी गेंदबाजी, काफी अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन यहाँ पर हो रहा है। काका 11 के बल्लेबाज दोनों ओपनर बल्लेबाज है। संदीप इस बीच सामना करने के लिए तैयार है नंदू का, और ये गेंद थोड़ी शोल्डर हाई तक, और ये काफी खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ बिना किसी नुकसान के संदीप और सहवाग, अच्छी बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों की तरफ से हमें देखने मिला। जिस तरह अकरम और अम्मू ने उनके टीम के लिए योगदान दिया था, उसी तरह का एक जबरदस्त शुरुआत इन दोनों बल्लेबाजों ने दी है। इस बीच संदीप तैयार है सामना करने के लिए, और ये बल्ले का ऊपरी किनारा लेते हुए गेंद जाती हुई फील्डर के हाथों में। जब तक के गेंद फील्ड हो, 1 रन लेने का पूरा मौका है बल्लेबाज संदीप के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 35 विदाउट लॉस, 2 ओवर की समाप्ति पर 35 रन। अगर ये मैच जीतना है काका 11 को, तो उन्हें, जब ये मैच शुरू हुआ था, उनकी बल्लेबाजी शुरू हुई थी, तभी 16 रन पर ओवर के एवरेज से उन्हें ये मैच स्कोर बनाना था। अब तक 2 ओवर की समाप्ति पर 35 रन बन चुके हैं, 35 रन, यानी कि काका 11 अपने लक्ष्य की तरफ लगातार अग्रसर हो रहे हैं। अभी पावर प्ले हट चुका है, स्कोर 35। यस, 2 ओव्हर आणि पुढचा सामना आहे तो परी 11 आणि विक्रोलियन्स यांच्यामधला। तर दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे की कृपया तुम्ही समालोचन कक्षाच्या जवळ यायचं आहे टॉस साठी। परी 11 आणि विक्रोलियंस के कर्णधार, परी 11 और विक्रोलियंस के कैप्टन से रिक्वेस्ट है कि आप कृपया यहाँ मंच के सामने आ जाइए टॉस के लिए। अगला जो मैच है वो परी 11 और विक्रोलियंस के बीच खेला जाएगा। अभिषेक माने गेंदबाजी का भार संभाले हुए, तीसरा ओवर अपनी टीम की तरफ से। 35 रन हो चुके हैं, 35, 96, 96 धावांचं लक्ष्य आहे। कृपया क्रीडाप्रेमींना विनंती आहे की आपल्या बाईक्स तुम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर न घेऊन जायचे आहेत। अभिषेक गोलंदाजी करायला तयार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, आणि सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, त्याच्या वेगाचा अंदाज आला नाही संदीपला। तो कट करण्याचा प्रयत्न जरूर केला संदीपने, पण यशस्वी होऊ शकला नाही। यष्टीरक्षक अम्मूकडे चेंडू गेला, एकही धाव नाही। स्कोर अजूनही 35 धावा बिनबाद। तिसरं षटक मार्गस्थ आहे, आणि फाईन टच लोखंडवाल्याच्या वतीने गोलंदाजी करतोय अभिषेक माने। राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय बांगूर नगर एंडकडनं, आणि खूपच वेगवान स्वरूपाची गोलंदाजी आहे। चेंडू टप्पा पडल्यानंतर खूप जास्त बाहेर, आवाक्याच्या बाहेर चेंडूचा इशारा अंपायरचा। या एका अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या वाढलेली आहे 36, 36 धावा झालेल्या आहेत।
काका 11 96 धावा करायच्या आहेत त्यांना. 95 धावांचं लक्ष होतं. 96 धावा सामना जिंकण्यासाठी करायचे आहेत. आतापर्यंत 36 धावा झालेल्या आहेत आणि हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. अभिषेक माने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. बांगूरनगर यांकडनं आपला रनअप राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू यॉर्कर लेन चेंडू होता पण तितक्याच ताकदीने तो भिरकावलेला आहे. सरळ लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर चेंडू 6 धावांसाठी. षटकार आणि धावसंख्या झालेली आहे 42. 42 धावा झालेल्या आहेत. 96 धावांचा पाठलाग करतायत. पंचांनी लक्ष द्यायचंय, कृपया हा चेंडू घ्या. मॅचचा बॉल आलेला आहे. चेंडू पंचांकडेच ठेवावा तो. अभिषेकचा यॉर्कर लेन चेंडू होता. आपण म्हणता येईल त्या यॉर्कर लेन चेंडूला खोदून काढला आणि डायरेक्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार. खूपच धुवाधार अशी फलंदाजी आपल्याला इकडे पाहायला मिळते संदीप आणि सेहवागच्या माध्यमातून. संदीपने आतापर्यंत 28 धावा केलेल्या आहेत. अभिषेक माने पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सामना करण्यासाठी तयार आहे संदीप. अभिषेकचा हा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर लेन चेंडू आणि तितक्याच ताकदीने तो पुन्हा एकदा भिरकावून दिलेला आहे. डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषे पार जातोय. पंचांचा निर्णय, पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. या 6 धावांनी 48 धावा झालेल्या आहेत. 96 धावाचा पाठलाग करतोय आणि जसं मी म्हटलं की क्रिकेट मध्ये काहीही होऊ शकतं जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही. आणि 95 धावांच्या या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना अजिबात दबावामध्ये दिसत नाहीये काका 11 ची टीम. आणि खूपच बहारदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळते संदीपच्या माध्यमातून. आणि अभिषेक ज्यांनी पहिला खूपच सुंदर आणि वेगवान चेंडू टाकलेला आणि त्यांच्या वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न संदीप यांच्याकडनं होतोय आणि त्यांनी 2 सुंदर उत्तुंग षटकार ठोकून ते इकडे आपल्याला दाखवून दिलेला आहे. पुन्हा एकदा अभिषेक आणि अभिषेकचा हा चेंडू 1 फॉर द ओव्हर. बाउन्सर या चेंडूचा प्रयोग करण्यात आला आणि सहसा लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जर गोलंदाजाचा समाचार घेत असेल फलंदाज तर ते बाउन्सर चेंडूचा उपयोग करताना एक चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळतंय. इथे अभिषेकच्या माध्यमातून 2 षटकार खाल्ल्यानंतर हा सुंदर असा बाउन्सर चेंडू तो फलंदाजा खेळता आलेला नाहीये. संदीप पुन्हा एकदा तयार आहे सामना करण्यासाठी अभिषेकचा आणि पुन्हा एकदा संदीपने हा चेंडू भिरकावलेला आहे कव्हर क्षेत्रामध्ये आणि हा झेल इथे उभ्या खेळाडूच्या हातात आणि पहिला गडी बाद होतोय काका 11चा. संदीप जो खूपच सुंदर आणि धुवाधार अशी फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी, त्यांनी 34 धावांचं मोलाचं योगदान देऊन संदीप तंबूत परततोय. धावसंख्या झालेली आहे 48. 48 धावा झालेल्या आहेत. 96 धावांचं लक्ष आहे. फाईन टच लोखंडवाला यांच्याकडनं 6 षटकांमध्ये 95 धावांचं विशाल लक्ष काका 11च्या समोर ठेवण्यात आलं होतं आणि खूपच धुवाधार आणि आता मैदानात फलंदाजीसाठी उतरलेले आहेत बाबू खामकर. त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज वरनं असं वाटतंय की पुढचा प्रत्येक चेंडू सीमारेषेबाहेर जाऊ शकतो. आता बघायचंय फाईन टच लोखंडवालाच्या गोलंदाजांना त्याला कितपत रोखता येईल. आपल्या धुवाधार फलंदाजीने सतत मुंबई आणि उपनगरामध्ये अनेक टुर्नामेंट्स ज्या खेळाडूंनी गाजवलेले आहेत असे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. पुन्हा एकदा अभिषेक आपल्या षटकातला पुढचा चेंडू, हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू आहे.
6 मर्यादित षटकांचे सामने आहेत. 6 मर्यादित षटकांमध्ये पहिली फलंदाजी करताना लोखंडवाला फाईन टच यांनी 95 धावा केलेल्या आहेत. 96 धावांचा पाठलाग करत अभिषेक पुन्हा एकदा तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सामना करण्यासाठी तयार आहे बाबू. आणि हा चेंडू आणि मला असं वाटतं की झेल सुटलाय. बॅटची कड घेऊन चेंडू विकेट कीपरकडे गेला. खूपच सुंदर अशी संधी मिस झाली असं मला वाटतं, कारण इथून बघताना असं वाटलं की बॅटची एज घेतली होती चेंडूने. आणि पुन्हा एकदा नॅट फाउंडेशनच्या वतीने आम्ही माननीय खासदार श्री गजानन कीर्तीकर साहेब यांचे खूप खूप आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच सर. धावसंख्या अजूनही 48 धावांवर थांबलेली आहे. आणि अभिषेकने खूप चांगली गोलंदाजी केली असं म्हणता येईल, कारण त्याच्या पहिल्या षटकातील पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते आणि त्याच्यानंतर त्याने सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे दाखवलं आणि धावसंख्येला लगाम घातला आणि फक्त 13 धावांचं षटक त्याने टाकलं. आणि त्यामुळे खूपच वेगात निघालेला जो रथ होता काका 11चा, तो काही अंशात तरी आपल्याला म्हणता येईल की त्याला लगाम घालण्याचं काम अभिषेकने केलेलं आहे. आणि नंदू पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज सेहवाग. त्याने देखील खूपच धुवाधार सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. आणि नंदू गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. सामना करतोय सेहवाग आणि सेहवागने ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन तो चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. आणि डॉट बॉल, आणि असं म्हणतात की लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये हे डॉट बॉल खूप खूप मोलाचे असतात. आणि हाय स्कोरिंग मॅच असते तेव्हा तर असतातच असतात, कारण 95 धावांचा पाठलाग करते आणि त्याच्यामध्ये हा डॉट चेंडू गेलेला आहे. आणि प्रत्येक डॉट चेंडू हा महागात पडू शकतो काका 11ला. तर नंदू खूपच सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळते. नंदू गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सामना करतोय सेहवाग. आणि पुन्हा एकदा थोडासा शफल होऊन चेंडू उंचावून मारलेला आहे. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा. 6 धावांचा या षटकाराच्या मदतीने स्कोर झालेला आहे 54 धावा. 95 धावांचं लक्ष्य आहे. 54 धावा हे चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि सेहवाग जे आपल्या धुवाधार फलंदाजीसाठी टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव आहे त्याचं छोटंसं प्रात्यक्षिक आता आपण पाहिलं. पुन्हा एकदा नंदू गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर शफल होऊन सेहवागने चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषे बाहेर जातोय. आणि षटकार. नंदूने पहिला चेंडू शॉट टाकला होता, त्याच्यानंतर लगातार 2 चेंडूंवर 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 60 धावा. हे चौथं षटक मार्गस्थ आहे. 95 धावांचं लक्ष आहे. 96 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी काका 11ला. आणि खूपच धुवाधार अशी फलंदाजी दोन्ही संघातील फलंदाजांकडून आपल्याला इथे पाहायला मिळते. सुरुवातीला अक्रम आणि अम्मूने खूपच धडाकेबाज फलंदाजी इथे केली आणि आपल्या संघाला 95 धावांचं मोठं लक्ष प्राप्त करून दिलं. आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करते काका 11ची टीम. आणि सेहवाग आणि संदीप यांनी खूप धुवाधार सुरुवात दिली होती. संदीप आऊट झाल्यानंतर देखील संदीप आऊट झाल्यानंतर देखील सेहवागने जी आपली फलंदाजीची जी लय आहे ती बरकरार ठेवलेली आहे. आणि पुन्हा एकदा नंदू, आणि हा चेंडू बॅटची वरची कडा घेऊन हवेमध्ये आहे. बघता येईल कॅच होतं का, आणि हा कॅच ड्रॉप झालेला आहे. कोबरा 11 के फाउंडर शामू जी का यहाँ पर स्वागत करते हैं. आणि सेहवागचा हा खूपच सोपा असा झेल सुटलेला आहे. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की कॅचेस विन द मॅचेस. कॅच सोडला तर एका खेळाडूचा सुटलेला कॅच तुम्हाला मॅच साठी महागात पडू शकतो.
आणि बाबू आहे फलंदाज आणि यॉर्कर लेंथ चेंडू होता आणि यष्टीरक्षकाला देखील समजू शकलेला नाही. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे. एक धावेचा इशारा अंपायरचा आणि पंचांचा निर्णय. एक धावेचा धावसंख्या झालेली आहे 62. एक विकेट, एक गडी बाद, 62 धावा, 95 धावांचं लक्ष्य. चौथं षटक मार्गस्थ आहे. नंदू गोलंदाजी करतोय. बांगूर नगर यांकडनं लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आणि नंदूचा हा चेंडू आणि बाबूला समजू शकला नाहीये. बाबू तो चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर कट झाला आणि आपली जी अपेक्षा होती बाबूकडनं की तो आल्या आल्या धुवाधार फलंदाजी करेल, चेंडू धडाधड सीमारेषेबाहेर पाठवेल आणि आपल्या संघाची धावसंख्या वाढवेल, ते आत्तापर्यंत तरी साध्य होऊ शकलेलं नाहीये. 3 चेंडूंचा सामना केलाय बाबूने आणि 1 धाव केली आहे आणि संघाची धावसंख्या 62 धावा. 62 धावा झालेल्या आहेत 62 आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज आहे. 34. 17 धावांच्या सरासरीने जर हा सामना जिंकायचा असेल तर काका 11च्या या दोन्ही फलंदाजांना आपली कंबर कसावी लागणार आहे आणि जी धुवाधार विक्रोलियन संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया तुम्ही समालोचन कक्षाकडे यायचंय. विक्रोलियन संघाचे कर्णधार आणि आता आपल्या संघाच्या वतीने 5वं आणि स्वतःचं दुसरं षटक अभिषेक माने, ज्यांनी धावसंख्येला थोडीशी वेसण घातली आपल्या षटकामध्ये, ते अभिषेक माने. हे निर्णायक षटक आहे. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि सेहवाग पुन्हा एकदा तयार आहे सामना करण्यासाठी. अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू आणि त्रिफळा आणि हा स्लोअर वन टाईपचा चेंडू म्हणता येईल, कारण अभिषेकचा जे रनअप आणि अभिषेकची जी आणि फलंदाज सेहवाग त्रिफळा चित होऊन तंबूत परततोय. 28 धावा सेहवाग यांनी केल्या. खूपच धुवाधार फलंदाजी करत होते आणि त्यांच्या संघाला खूप मोठ्या अपेक्षा होत्या, खूप मोठ्या आशा होत्या सेहवाग यांच्याकडनं. तरी देखील त्यांनी 11 चेंडूंमध्ये 28 धावा केल्या. खूपच सुंदर फलंदाजी त्यांनी केली आणि नवीन फलंदाज मैदानात आलेला अक्षय. अजूनही 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे जर काका 11ला ही मॅच जिंकायची असेल तर. पुढचा सामना आहे परी 11 आणि विक्रोलियन्स यांच्यामध्ये. आता थोड्याच वेळात टॉस होणार आहे. विक्रोलियन्सचे कर्णधार इथे आलेले आहेत. परी 11च्या कर्णधाराला देखील विनंती आहे की कृपया तुम्ही लवकरात लवकर यायचंय. अभिषेक माने नक्कीच सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न करतोय आणि फलंदाज आहे पोलार्ड. अभिषेक राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा चेंडू खूपच वेगवान स्वरूपाचा चेंडू होता. थोडीशी मिसफिल्ड, आउटफिल्ड थोडीशी अनइव्हन असल्यामुळे क्षेत्ररक्षणाला थोडा त्रास होतोय. अभिषेक माने खूपच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन जखडून ठेवलेलं आहे फलंदाजांना. काका 11च्या धावसंख्या झालेली आहे 63, 63. अजून देखील 33 धावांची गरज आहे 10 चेंडूंमध्ये. 10 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. अभिषेक माने सामना करण्यासाठी तयार. बाबू आणि अभिषेक माने पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय, सामना करतोय बाबू आणि बाबूने हा थोडा शॉर्ट आर्म पुल ज्याला म्हणता येईल, मिड विकेट सीमारेषे बाहेर चेंडू जातोय. षटकार.
धावा संख्या झालेली आहे 69. 69 धावा झालेल्या आहेत. 70 धावा झालेल्या आहेत, माफ करा. 70 धावा झालेल्या आहेत. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 26 धावा. आणि ज्याप्रमाणे फलंदाजी इकडे होते, जे फलंदाजीचं प्रात्यक्षिक होत आहे, पंचांच्या निर्णयाकडे लक्ष आहे आमचं. आणि धावसंख्या आहे 69, माफ करा 69 धावा झाल्या आहेत. 69 धावा झालेल्या आहेत. यस, आमच्या गोरेगावातील स्पोर्ट्स प्रमोटर, आमचे मित्र, समाजसेवक समीर मुनगेकर यांचं इथे स्वागत आहे. आणि अभिषेक गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि खूपच सुंदर असा चेंडू, थोडासा आतल्या बाजूला कट होणारा, लेग बायचा इशारा पंचांचा. या लेग बायच्या मदतीने स्कोर 70 धावा झालेला आहे. धावा संख्या झाली 70. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 26 धावा. पुढचा सामना परी 11 आणि विक्रोलियन्स, दोन्ही तुल्यबळ संघ. नाणेफेक विक्रोलियन्स संघाने जिंकलेली आहे. आपण निर्णयाची वाट बघूया. अभिषेक माने गोलंदाजी करतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि सुंदर असा टोला, गोलंदाजाच्या डोक्यावर न जाणारा हा चेंडू होता. एकच धावेत संतुष्ट राहावं लागेल फलंदाजांना. अक्षय यांना 1 धावेत संतुष्ट राहावं लागेल. आणि धावसंख्या झालेली आहे 71. 25 धावांची गरज आहे. 25 टू विन इन 6 बॉल्स. पुढचा सामना परी 11 आणि विक्रोलियन्स यांच्यामध्ये खेळला जाईल. आणि विक्रोलियन्स संघाने टॉस जिंकलेला आहे आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. विक्रोलियन्स won the toss and elected to field. Invited Pari 11 to bat first. That Foundation Cup 2022 का ये पहला मैच फाइन टच लोखंडवाला और काका 11 के बीच खेला जा रहा है. और फाइन टच ने पहले बल्लेबाजी करते हुए 95 रन बनाए थे. 95 रनों का लक्ष्य रखा था काका 11 के सामने. और गेंदबाजी करने के लिए अभी मोहसिन तैयार है. और इन 95 रनों का पीछा करते हुए काका 11 ने अब तक 5 ओवर की समाप्ति पर 71 रन बनाए हैं, 71 रन बनाए हैं. अभी ये मैच जीतना है उन्हें, तो इन्हें 6 गेंदों में 25 रनों की जरूरत है. 25 रन इन 6 बॉल्स. सामना करने के लिए तैयार है अक्षय और गेंदबाज है मोहसिन. मोहसिन गेंदबाजी कर रहे हैं, राइट आर्म ओवर द विकेट. और ये गेंद शॉर्ट पिच गेंद, इसे बिल्कुल बेहतरीन अंदाज से डीप लॉन्ग ऑन के सर के ऊपर से होती हुई गेंद 6 रनों के लिए. स्कोर आगे बढ़ता हुआ 77 रन. अभी भी 5 गेंदे और 19 रनों की जरूरत है. 5 बॉल्स एंड 19 रन्स. 5 चेंडू, 5 चेंडू आणि 19 धावांची गरज. मोहसिन गोलंदाजी करायला तयार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करतोय अक्षय आणि फुल टॉस चेंडू. हा देखील मिड विकेट, डीप मिड विकेट, खेळाडूच्या डोक्याच्या वरनं षटकार. खूपच खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार मारलेत.
25 धावा हव्या होत्या या षटकाच्या सुरुवातीला, त्यापैकी 12 धावा पहिल्या 2 चेंडूमध्ये वसूल केलेल्या आहेत आणि 4 चेंडूंमध्ये फक्त 13 धावांची गरज आहे आता. अक्षय खूपच धुवाधार आणि फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज काका 11चा तारणहार बनून इथे उभा आहे. फाईन टच लोखंडवाला आणि विजयाच्या मध्ये 4 चेंडूंमध्ये 13 धावा हव्यात आता. चार चेंडू आणि 13 धावांची गरज. मोसीनच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार ठोकले अक्षयने. दोन चेंडू 2 षटकार. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 95 धावांचा पाठलाग होतोय. 96 धावांची गरज आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातले 4 चेंडू शिल्लक. आणि गोल, आणि हा देखील पूल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि रनआउट होऊ शकतो फलंदाज आणि हा रनआउट. धावबाद होऊन परततोय बाबू. बाबू ज्याने एक उत्तुंग षटकार ठोकला होता. आणि नवीन फलंदाज येतो विनीत. फक्त एक धाव काढता आली फलंदाजांना आणि आता 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. 3 चेंडू 12 धावा. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 1 ओव्हर प्रत्येक संघाला. सुपर ओव्हर जर सामना टाय झाला तर. 3 चेंडू 12 धावा. अक्षय सज्ज फलंदाजी करण्यासाठी आणि हा शॉर्ट बॉल याला पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चेंडू 4 धावांसाठी. 2 चेंडू 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा. मोसीनचं हे षटक थोडं महागडं ठरतंय. 25 धावा हव्या होत्या हा सामना जिंकण्यासाठी काका 11ला. हॅलो. 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 बॉल्स 8 रन्स. अक्षय खूपच धुवाधार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळते अक्षयच्या बॅटीतून. आणि मोहसिन आपल्या षटकातला 5वा चेंडू टाकायला तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. सामना करतोय अक्षय आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. फक्त 1 धाव. आणि आता सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. हेलो. तो उधर का माइक लेके आना. उधर एक नीचे माइक है. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. हे तू कुठे फिरतोय? साऊंडच्या इकडे थांब ना. 1 बॉल 7 रन. मैच अगर टाई होता है तो सुपर ओवर. हल 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 हल. 1 चेंडू आणि 7 धावा. सामना करतोय अक्षय. मोहसिन राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा षटकार.
आणि सामना टाय झालेला आहे. खूपच धुवाधार फलंदाजी यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला मिळालं. 95 धावांचं विशाल लक्ष फाईन टच लोखंडवाला यांनी ठेवलं होतं काका 11च्या समोर. पण काका 11च्या फलंदाजांनी जी सुरुवात केली, धडाकेबाज सुरुवात संदीप आणि सेहवाग यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावर कळस चढवला तो अक्षयच्या धुवाधार बॅटिंगने. आणि अक्षयने या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून सामना टाय केला. आणि आता सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. एक ओव्हर दोन्ही संघांना देण्यात येईल आणि या 1 ओव्हरमध्ये सामन्याचा निर्णय आपल्याला कळेल. आणि नॅट फाउंडेशनच्या वतीने ठेवण्यात आलेली नॅट हॅलो 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 चेक. 2022 हॅलो हॅलो पहिल्याच सामन्यामध्ये जी चुरस आपल्याला पाहायला मिळाली, याचा अर्थ हाच आहे की येणाऱ्या प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला अशाच प्रकारची गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळेल. हल हल हॅलो हॅलो हॅलो. आणि आपण पाहिलं हॅलो 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 आणि आपण पाहिलं की पहिलाच सामना होता आणि पहिल्याच सामन्यामध्ये फाईन टच लोखंडवाला आणि काका 11 यांच्यात हा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला. फाईन टच लोखंडवालाने प्रथम फलंदाजी करत 95 धावा बनवल्या होत्या 36 चेंडूंमध्ये आणि त्याचा पाठलाग करत होते काका 11 आणि काका 11ने तीच धावसंख्या तो सांगेल आता. आणि पहिलाच सामना टाय झालेला है. एक षटक एक ओवर दिया जाएगा दोनों टीमों को. और ये बहुत ही अच्छा इत्तेफाक है कि ये बहुत ही जाना माना टूर्नामेंट और इसका पहला ही मैच. इतना गेंदबाज है नंदू. फाइन टच लोखंडवाला की तरफ से पहला यानी कि एकमात्र ओवर है जो फेंकेंगे नंदू. और हम हमेशा सुनते आ रहे हैं कि क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेल है और उसका एक अच्छा उदाहरण हमें अभी देखने मिल रहा है कि 36 बॉल में 96 रन्स बनाने थे काका 11 को और उन्होंने लगभग ये टारगेट चेस कर लिया था. और मैच टाई हो गया और सुपर ओवर में जा चुका है. ये मैच सुपर ओवर में पहुंच चुका है.
और नंदू गेंदबाजी करने के लिए तैयार है।